आपले अमोल मिटकरी हे विदर्भातले फायर ब्रँड नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. एक कडवा कार्यकर्ता आहे. अजितदादांच्या निधनानंतर मिटकरींचे एक हळवं रूपही आपण पाहिलं. जी माणसं वरून तापट वाटतात ती माणसं आतून मायाळू असतात, हे त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आपण पाहिलं. अजितदादा दुर्दैवाने आज आपल्या सोबत नाहीत. आज दादा असते तर अमोल मिटकरी यांच्या बाबतीत भरभरून तोंड भरून त्यांनी कौतुक केलं असतं. दादांच्या जाण्यामुळे मिटकरींचं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय, सगळ्यांचंच झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तासभर व्याख्यान देऊ शकेल असा मिटकरींसारखा तरुण नेता आज तरी सध्या राजकारणात नाही आहे. घड्याळाच्या काट्यांची गती कशी आहे याची उत्तम समज त्यांना आहे. आणि अमोल तरुण आहे, त्याच्यापुढे अजून मोठी राजकीय कारकीर्द आहे, त्यामुळे ते आपल्याला वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतील. ते संत साहित्याचाही अभ्यास करतात. त्यामुळे आज निरोप घेताना संत तुकारामांचा एक अभंग म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. मनाचे संकल्प पावतील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप. आणि आता सोपा सुखरूप मार्ग कुठला? अमोल मिटकरी तुम्ही ठरवा आणि तुकोबाराया तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहतील. शशिकांत शिंदे हे देखील निवृत्त होत आहेत. शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे. आम्ही दोघंही साताऱ्याचे सुपुत्र आहोत. त्यात दोघंही शिंदे, त्यामुळे आमचं नातं तसं गावकीचं भावकीचं आहे. साताऱ्याची माती झुंज करायला, लढायला शिकवते. कामगार चळवळ असो किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न असो, शशिकांतजी आपण नेहमीच अग्रभागी राहिलेला आहात आणि सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी पुढे राहिलात. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारा गडी अशी तुमची ओळख आहे. आणि म्हणून शशिकांतरावासारखा सर्वसामान्यांसाठी भांडणारा नेता या सभागृहाची शान आहे. शशिकांतरावांचं मित्रमंडळ मोठं आहे, त्यामुळे त्यांना मित्र संपदा मंत्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मंत्री होते तुम्ही. त्याचबरोबर साताऱ्यातल्या जो काही घटना झाली त्याच्याबद्दल बऱ्याचदा चर्चाही झाली. आपण घेतलेली भूमिका देखील सभागृहाने पाहिलेली आहे. आणि म्हणून काही जणांनी घटनेचं राजकारण करण्याचाही प्रयत्न केला, परंतु शशिकांतजींनी सत्याची बाजू घेतली. शिंदे किसी से डरते नहीं और मैदान छोड़ के भागते नहीं, हे दाखवलं तुम्ही. त्यामुळे शशिकांतजी एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पण आहेत. त्यामुळे सभागृहात नसला तरी तुमच्या अशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली संबंध येतच राहतील. भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. एक शेर बोलतो तुमच्यासाठी. मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर है तुम भी, हर मोड़ पर फिर मुलाकात होती रहेगी. रणजित सिंह जी, सभापती महोदय, रणजित सिंहजी मोहिते पाटील हे देखील निवृत्त होत आहेत. सहकार क्षेत्रातील आपला मोठा वारसा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कशी बळकट करायची याचं उत्तम ज्ञान आपल्याला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या ग्रामीण प्रश्नांसाठी आपण दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्या अभ्यास वृत्तीचा सभागृहाला नेहमीच फायदा झालेला आहे. आजोबा शंकरराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंग मोहिते पाटील यांच्याकडून सहकाराचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे विधान परिषदेतही आपण सतत सहकाराची आणि सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, ही सगळ्यांनाच माहीत आहे. आणि विनाकारण संघर्ष, अकारण टीका, वादविवाद आपल्या स्वभावात कधी दिसला नाही. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला पुढच्या वाटचालीत देखील मी मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो. राजेश धोंडीराम राठोड हे देखील निवृत्त होत आहेत. राजेशजी जो वरिष्ठ सभागृहातील
एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून सगळेजण आपल्याकडे पाहतात. समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नावर आपण या सभागृहात वेळोवेळी प्रकाश टाकलाय. ग्रामीण भागातील विकास कामं आणि पायाभूत सुविधा यावर आपला नेहमी भर असतो. सामाजिक उपक्रमांद्वारे वंचित घटकांना मदत करणं, त्यांना न्याय मिळवून देणं, अशा प्रकारचा परोपकारी स्वभाव आपल्या वागण्यातून नेहमी जाणवला. स्थानिक प्रश्नांना शासन पातळीवर या सभागृहाच्या माध्यमातून देखील मांडण्याचं काम आपण केलं आणि त्यांना देखील न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. सभागृहात विरोधी पक्षाची गरज असते, त्यातही राजेश राठोड यांच्यासारखे शिक्षण क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांची देखील आवश्यकता असते. आपलं योगदान, सुस्वभाव सभागृहाच्या कायम स्मरणात राहील आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. संदीप भाऊ जोशी, दादाराव केचे आणि संजयराव केनेकर या 3 सदस्यांची साथसंगत मला वाटतं आपण वर्षभरच 13 महिने या ठिकाणी लावली, पण या एका 13 महिन्याच्या काळातही या सभागृहात आपली चमक त्यांनी दाखवली आणि त्यांनाही मी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. संदीप जोशी म्हणजे आपले नागपूरकर, कला क्रीडा साहित्य क्षेत्रात माहोल करणारा माणूस. नागपुरात संदीप भाऊ का माहोल अलग माहोल आहे. कुठे गेले? कारण नागपूर महापालिकेचे ते महापौर होते आणि विधान परिषद सदस्य असा आपला प्रवास यशस्वी ठरला आहे. तुम्ही राजकारणातील तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्थान आहात. युवकांचे प्रश्न, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. साथसंगत मला वाटतं आपण वर्षभरच 13 महिने या ठिकाणी लावली, पण या एका 13 महिन्याच्या काळातही या सभागृहात आपली चमक त्यांनी दाखवली आणि त्यांनाही मी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. संदीप जोशी म्हणजे आपले नागपूरकर, कला क्रीडा साहित्य क्षेत्रात माहोल करणारा माणूस. नागपुरात संदीप भाऊ का माहोल अलग माहोल आहे. कुठे गेले? कारण नागपूर महापालिकेचे ते महापौर होते आणि विधान परिषद सदस्य असा आपला प्रवास यशस्वी ठरला आहे. तुम्ही राजकारणातील तरुणांसाठी खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्थान आहात. युवकांचे प्रश्न, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो.